नमस्कार मित्रांनो, केम लर्निंग वरती तुमचं परत एकदा स्वागत. आज आपल्याला लेबिलिटी आणि इनर्टनेस ऑफ द कॉम्प्लेक्स हे समजून घेण्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे त्या गोष्टींवरती या एपिसोडमध्ये डिस्कशन करायचंय. मागच्या एपिसोडमध्ये आपण लेबाइल कॉम्प्लेक्स कशाला म्हणायचं किंवा इनर्ट कॉम्प्लेक्स कशाला म्हणायचं याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. या एपिसोडमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या माहिती असणं गरजेचं आहे, कॉम्प्लेक्स लेबाइल आहे किंवा इनर्ट आहे हे ठरवण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे, त्या काही गोष्टींवरती डिस्कशन करणार आहे. एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, दिस इज द मेटल आयन अँड इट इज द फॉर्मिंग द कॉम्प्लेक्स which is octahedral complex, that is 6 ligands are attached to the metal ion with single bond. Okay, so coordination number of metal in this case is 6. So now हा जो कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेला मेटल कॉम्प्लेक्स आहे त्यात मेटल म्हणून M घेतलाय आपण आणि लिगँड म्हणून काय घेतलेला आहे, L घेतलेला आहे. या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन काय असू शकतं? व्हॉट शुड बी द हायब्रिडायझेशन फॉर दिस ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स? दॅट इज इट मे हॅव two types of configurations. Like one type of configuration that can be present is D2sp3 type configuration. As it is an octahedral molecule, octahedral complex, 6 ligand and metal bonds will be present. Therefore, you will require 6 hybrid orbitals for the formation of metal and ligand bond according to the VBT, that is valence bond theory. So, the hybridization must contain 6 atomic orbitals, or hybrid orbital must contain 6 atomic orbitals. So, these are the 2d orbitals, 1s orbital and 3p orbital combines to form the D2sp3 hybridization. So, it will give rise to the octahedral shape of the molecule. Again, one type of configuration or hybridization can be the D2sp3. Another type of hybridization can be the sp3d2. So there can be probability of two type of hybridizations. That is, one type of hybridization is D2sp3. Another type of hybridization that may be probable is sp3d2. So दोन्ही पद्धतीचं हायब्रिडायझेशन जरी असेल तरी सुद्धा मेटलची जिओमेट्री, मेटल कॉम्प्लेक्सची जिओमेट्री काय असते? ऑक्टाहेड्रलच असते, बरोबर. ऑक्टाहेड्रल जिओमेट्री प्रेझेंट असते मेटल कॉम्प्लेक्स मध्ये. सो आता दोन्ही ठिकाणी 6 हायब्रिड ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत, sp3d2 किंवा D2sp3. मग या दोन हायब्रिडायझेशन मध्ये नक्की फरक काय आहे? या दोन हायब्रिडायझेशन मध्ये नक्की डिफरन्स काय आहे? सो काय डिफरन्स दिसतो तुम्हाला लिहिताना? काय डिफरन्स दिसतो? हायब्रिडायझेशन sp3d2 हे दोन्हीकडे, बरोबर. पण लिहिताना सिक्वेन्स चेंज केलाय आपण. इथे लिहिलंय आपण D2sp3 आणि इथे काय लिहिलंय? sp3d2 लिहिलंय. याचा अर्थ मेटल मध्ये जर अशा टाईपचं इलेक्ट्रॉनिक मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण समजा गृहीत धरूया की हा जो मेटल वापरलाय M हा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मधला मेटल आहे, बरोबर. आणि फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन 3d ऑर्बिटल मध्ये एंटर होतात असं गृहीत धर, बरोबर. लास्ट इलेक्ट्रॉन्स कुठे एंटर होतात? 3d ऑर्बिटल मध्ये एंटर होतात. सो ह्या जर So last electrons enter in 3d orbital. So this is what 3d orbital of the metal ion. This is 4s orbital of the metal ion. This is further 4p orbital of the metal ion. 4p, and finally it also contains all the metal ions of the 3d series, first transition series also contains 4d orbital also. Okay, so now there is presence of two types of d orbital, that is, one is the 3d orbital and another is the 4d orbital. So this 3d orbital will be called as inner d orbital. What it is called? INNER, inner d orbital. And this will be called as, considered as a 4d, that is outer d orbital. आता हे जे इनर डी ऑर्बिटल आणि आउटर डी ऑर्बिटल्स आहेत याच्यानुसार जर हायब्रिडायझेशन बनत असताना या वरच्या दोन ऑर्बिटल्स जर वापरात आल्या, कुठल्या? ही एक आणि ही दुसरी, अशा दोन डी ऑर्बिटल्स, पर्टिक्युलरली ह्या दोन डी ऑर्बिटल्स आणि या
ही s ऑर्बिटल आणि या 3 p ऑर्बिटल. सो किती टोटल झाल्या? d2 1 s आणि 3 p टोटल 6 ऑर्बिटल झाल्या. सो 6 ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतील आणि फॉर्म करतील हायब्रिड ऑर्बिटल. 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील आणि मग त्यांचं हायब्रिडायझेशन काय लिहिणार आपण? d2sp3 अशा टाईपचं हायब्रिडायझेशन आपण लिहितो. हे सगळं आपण व्हॅलन्स बॉन्ड थेअरीनुसार बोलतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो d2sp3 हायब्रिडायझेशन त्यांचं प्रेझेंट असेल, बरोबर. कशामध्ये? d ऑर्बिटल 2 4s ऑर्बिटल आणि इनर d ऑर्बिटल वापरली असेल, 3d ऑर्बिटल वापरली असेल. ही इनर का म्हटलं? कारण इकडून इकडे ऑर्बिटल्स आउटर कडे जातील ना, पुढच्या बाहेरच्या ऑर्बिटल्स येतील. आधी आतली शेल जी असेल ती 3rd नंबरची शेल असेल, त्यातली d ऑर्बिटल म्हणजे इनर d ऑर्बिटल झाली. 4th नंबर शेल नंतर येते, 3rd ऑर्बिटलच्या नंतर काय येते? 4th ऑर्बिटल येते. सो 4th शेल मध्ये ज्या काही ऑर्बिटल्स प्रेझेंट असतील, s ऑर्बिटल, p ऑर्बिटल, d ऑर्बिटल, त्या 3d च्या पुढे येणार आहेत, बरोबर. सो 4s 4p आणि त्याच्यानंतर येते ती 4d, म्हणून 4d ला काय म्हटलेलं इथं? आउटर ऑर्बिटल असं म्हटलेलं आहे. सो आपण पाहिलं की d2sp3 हायब्रिडायझेशन केव्हा तयार होतं? जेव्हा 3d ऑर्बिटल इन्व्हॉल्व असते. कुठे? हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व असते. आता सेकंड टाईपचं हायब्रिडायझेशन कसं येऊ शकतं बघा. ही एक s ऑर्बिटल, या 3 p ऑर्बिटल आणि या 2 d ऑर्बिटल्स. कुठल्या? या 2 d ऑर्बिटल्स, ही एक आणि ही एक, या 2 d ऑर्बिटल्स या जर इन्व्हॉल्व झाले हायब्रिडायझेशन मध्ये, तर हायब्रिडायझेशन येतं sp3d2. काय हायब्रिडायझेशन येतं? sp3d2 हायब्रिडायझेशन. सो दिस sp3d2 हायब्रिडायझेशन also leads to the octahedral geometry. This d2sp3 hybridization also leads to the octahedral geometry. मग या दोन हायब्रिडायझेशन मध्ये फरक काय आहे? तर d2sp3 हायब्रिडायझेशन असं जेव्हा लिहिलेलं असतं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की इनर d ऑर्बिटल वापरलेली असते. कुठली? आतली d ऑर्बिटल वापरलेली असते. आणि sp3d2 असं जेव्हा हायब्रिडायझेशन लिहिलेलं असतं त्यावेळेस आउटर d ऑर्बिटल वापरलेली असते हायब्रिडायझेशनसाठी किंवा बॉन्डिंगसाठी, मेटल लिगँड बॉन्डिंगसाठी आउटर d ऑर्बिटल वापरलेली असते. सो अशा पद्धतीनं मेटल आणि लिगँडचे बॉन्ड्स तयार होतात. 6 मेटल लिगँड बॉन्ड्स तयार होऊन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतो. ठीक आहे. सो sp3d2 किंवा d2sp3 अशा टाईपनं हायब्रिडायझेशन मध्ये कशा पद्धतीनं होतात? तर इनर ऑर्बिटल कधी म्हणायचं आणि आउटर ऑर्बिटल कधी म्हणायचं? सो इफ देर इज अ बॉन्डिंग बिटवीन द मेटल अँड लिगँड इन दिस वे, आता लिगँडनं दिलेले इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट जर इथं झाले, हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे पण लिगँडनं दिलेले आहेत, हे पण लिगँडनं दिलेले आहेत. आपण लिहिताना थोडंसं असं लिहूया का? रेड कलरनं दाखवूया म्हणजे समजेल. लिगँडनं दिलेले इलेक्ट्रॉन्स, लिगँडनं तयार केलेला बॉन्ड, हा लिगँडनं दिलेले इलेक्ट्रॉन्स, हे पण लिगँडनं दिलेले इलेक्ट्रॉन्स, हे पण लिगँडनं दिलेले 2 इलेक्ट्रॉन, हे पण लिगँडनं दिलेले 2 इलेक्ट्रॉन. So there are total 6 bonds with 6 ligand molecules, metal ligand bond 1 2 3 4 5 6. So आतल्या ऑर्बिटलला वापरून, आतली d3d ऑर्बिटल वापरून जर मेटल लिगँड बॉन्ड्स तयार होत असतील तर त्यातनं तयार होणारं हायब्रिडायझेशन जे असतं ते d2sp3 हायब्रिडायझेशन असतं. आणि d2sp3 हायब्रिडायझेशन जर असेल तर त्याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स काय म्हणतो? आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन d2sp3 असतं. आणि जर याच्या अपोजिट सिच्युएशन असेल, म्हणजे इथे मेटलचे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील ऑलरेडी आणि लिगँडच्या इलेक्ट्रॉनला अकोमोडेट व्हायला जागा शिल्लक नसेल, अशी जेव्हा सिच्युएशन असते त्यावेळेला ही ऑर्बिटल 4d ऑर्बिटल लिगँडच्या बॉन्डिंगसाठी वापरली जाते. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स लिगँड देतील ते इथं अकोमोडेट होतील. सो 6 लिगँड्स असतील म्हणजे 12 इलेक्ट्रॉन डोनेट होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इलेक्ट्रॉन्स इथं अकोमोडेट केल्या. आता हे अकोमोडेट करताना आउटर ऑर्बिटल वापरलेली, 4d ऑर्बिटल वापरलेली, या केसमध्ये हायब्रिडायझेशन काय असेल? आपलं sp3d2 हायब्रिडायझेशन असेल. आणि sp3d2 हायब्रिडायझेशनला आपण काय, कुठला जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्यात आउटर d ऑर्बिटल वापरलेली असल्यामुळं याला आपण काय म्हणतो? आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. काय म्हणायचं याला? आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. सो अशा पद्धतीनं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस तयार होतात. हायब्रिडायझेशनच्या कन्सेप्टनुसार या पद्धतीनं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स या पद्धतीनं तयार होतात. सो हे जे कॉम्प्लेक्सेस तयार झाले d2sp3 आणि sp3d2 हायब्रिडायझेशन मधनं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस जे तयार होतात, हे फक्त फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीतच खरं आहे का? आता असं काही नाही. सेकंड ट्रान्झिशन सिरीज मध्ये सुद्धा तीच परिस्थिती असते. फक्त इथं शेलचा नंबर बदलेल. सेकंड ट्रान्झिशन सिरीज साठी इथे 4d येईल,
इथे 5s येईल, इथे 5p येईल आणि इथे 5d येईल. इतकाच फरक होईल. बाकी सगळं जशाला तसंच. बाकी हायब्रिडायझेशन D2sp3 किंवा sp3d2 किंवा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स याच पद्धतीने तयार होतील. थर्ड ट्रान्झिशन सिरीज मध्ये इथे नंबर बदलेल. इथे असेल 4d च्या ऐवजी 5d असेल. थर्ड ट्रान्झिशन सिरीज साठी इथे 5d असेल, इथे 6s असेल, इथे 6p असेल आणि इथे 6d असेल. सो अशा पद्धतीने नंबर शेल, मेन शेल नंबर किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर बदलेल. बाकी सगळं हायब्रिडायझेशनची जी पद्धत असेल ती तिन्ही सिरीज सारखीच कशीच असेल, सारखीच असेल. ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल तर sp3d2 किंवा D2sp3 या दोन्हीपैकी एक हायब्रिडायझेशन असणार आहे. आणि दोन्हीपैकी एक म्हणजे काय, तर D2sp3 हायब्रिडायझेशन असेल तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असेल ज्याच्यामध्ये आतली d ऑर्बिटल वापरलेली असेल हायब्रिडायझेशन साठी. आणि जर sp3d2 हायब्रिडायझेशन असेल तर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असेल ज्याच्यामध्ये बाहेरची डी ऑर्बिटल ही यूज केलेली असेल. कशासाठी, हायब्रिडायझेशन, हायब्रिड ऑर्बिटल फॉर्मेशन साठी किंवा बॉन्ड फॉर्मेशन साठी, लिगँड सोबत बॉन्ड तयार करण्यासाठी. सो हे झालं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कसा तयार होतो किंवा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कसा तयार होतो. आता कुठल्या टाईपचे मेटल्स किंवा कुठल्या टाईपच्या ऑक्सिडेशन स्टेट असलेले मेटल्स हे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस देतात आणि कुठल्या टाईपचे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस देतात त्याचा थोडासा आपण विचार करूया, त्याचा थोडासा आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल आपण सुरुवात करूया D1 कॉन्फिगरेशन असलेल्या मेटलपासून, ज्याला आपण स्कॅन्डियम म्हणतो, स्कॅन्डियम +2. बरोबर. समजा ह्या मेटलच्या जागेवरती इफ m = स्कॅन्डियम +2. आता एक लक्षात घ्या, ह्या कॉम्प्लेक्सचे दोन पार्ट आहेत, दोन महत्वाचे भाग आहेत. कुठला, एक आहे मेटल, एक पार्ट आहे तो मेटल आणि दुसरा पार्ट आहे तो लिगँड. सो मेटल आणि लिगँड ह्या दोन्हीवरती डिपेंड करतं, या दोघांवरती सुद्धा डिपेंड करतं की कॉम्प्लेक्स कुठल्या टाईपचा तयार होईल. म्हणजे मेटल कुठल्या टाईपचं आहे, मेटलचं नेचर काय आहे आणि लिगँडचं नेचर काय, या दोन्हीवरती डिपेंड करतं की कॉम्प्लेक्स इज आयदर कॉम्प्लेक्स गोइंग टू फॉर्म आयदर इट इज इनर ऑर्बिटल और आउटर ऑर्बिटल. म्हणजे तयार होणारा जो कॉम्प्लेक्स आहे तो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होईल का आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होईल, हे जसं हायब्रिडायझेशन वरती डिपेंड आहे. पण ते हायब्रिडायझेशन तयार कधी होईल, त्याच्यासाठी काय कंडिशन्स आवश्यक आहेत, ते कशावर डिपेंड आहे, नेचर ऑफ मेटल आयन आणि नेचर ऑफ लिगँड. कुठल्या टाईपचा मेटल आयन वापरलेला आहे आणि कुठल्या टाईपचा लिगँड वापरलेला आहे. सो सुरुवातीला आपण डिस्कशन मेटल बद्दल करू, मग लिगँड कडे येऊ. मेटल बद्दल डिस्कशन करत असताना आपण स्कॅन्डियम 2+ पासून सुरुवात करू आपण आधी. बरोबर. स्कॅन्डियम 2+ जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डी ऑर्बिटल मध्ये त्याच्या 1 2 3 4 आणि 5. सो दिस इज 3D ऑर्बिटल. बरोबर. त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन एकच आहे शिल्लक. कशामध्ये, 3D ऑर्बिटल मध्ये. 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते. बरोबर. स्कॅन्डियम नुसता जर लिहिला असता आपण तर त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं येईल, 3D ऑर्बिटल, 4s ऑर्बिटल, 4p ऑर्बिटल. बरोबर. सो अशा पद्धतीने त्याचं कॉन्फिगरेशन येईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन लिहिला आणि 4s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन लिहिले. जर आपण याला 2+ ऑक्सिडेशन स्टेट मध्ये घेतलं असेल स्कॅन्डियमला तर इथले 2 इलेक्ट्रॉन्स आउटर ऑर्बिटल मधले निघून जातील. सो 4s मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, स्कॅन्डियम 2+. आता ही सिस्टीम कुठली झाली, दिस इज कॉल्ड D1 सिस्टीम. ओके. कुठली सिस्टीम आहे ही, D1 सिस्टीम आहे. 4s इलेक्ट्रॉन असतील तरी सुद्धा D1 सिस्टीम, 2+ चार्ज असेल तरी सुद्धा D1 सिस्टीम. हा, याच्यावरती जर 3+ असा चार्ज लिहिला आपण तर हा पण एक इलेक्ट्रॉन आहे डी मध्ये, तो सुद्धा काढून टाकायला लागेल आणि मग याला म्हणे आपण D0 सिस्टीम, कारण एकही इलेक्ट्रॉन नाहीये डी ऑर्बिटल मध्ये. सो दॅट विल बी कॉल्ड एज D0 सिस्टीम. वी आर टॉकिंग अबाउट द कॉम्प्लेक्सेस ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस. सो वी विल डिस्कस the molecules containing d electrons. So D1 should be the configuration and 1 electron must be present in the d orbital, inner d orbital of this scandium, that is 3d. 4d चा इथं प्रश्नच येत नाही कारण 3d ऑर्बिटल मध्येच जागा व्हॅकंट आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स 4d मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. आता काय प्रश्न आहे, 6 जर इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये येत असतील, लिगँड 6 लिगँडचे मॉलिक्युल इलेक्ट्रॉन डोनेट करत असतील, सो टोटल 12 इलेक्ट्रॉन्स इथे येणार आहेत. बरोबर. 6 लिगँड्स विल गिव्ह 12 इलेक्ट्रॉन्स.
So 6 ligands will provide 12 electrons and we want to accommodate the 12 electrons in the orbital of metal ion. मेटल ला देतोय ना इलेक्ट्रॉन लिगँड, मग मेटल तो घेणार म्हणजे काय करणार, तो कुठेतरी साठवून ठेवणार ते इलेक्ट्रॉन्स, ते कुठल्या तरी ऑर्बिटल मध्ये अकोमोडेट करायला लागणार. मग ते कुठे अकोमोडेट होतील, तर हे लिगँडने दिलेले इलेक्ट्रॉन्स आत्ताच सांगितलं याच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय असतं, आयदर D2sp3 किंवा sp3d2. पण इनर ऑर्बिटल जर व्हॅकंट असेल, जसं इथं डी ऑर्बिटल व्हॅकंट आहे तसं 1 2 3 4 ऑर्बिटल्स व्हॅकंट आहेत. मग या केसमध्ये जे हायब्रिडायझेशन तयार होईल ते हायब्रिडायझेशन काय असेल, मग जर व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल असेल तर हायब्रिडायझेशन असेल D2sp3. काय असेल हायब्रिडायझेशन, D2sp3 हायब्रिडायझेशन मस्ट बी देअर. आणि D2sp3 हायब्रिडायझेशन मध्ये एक लिगँड इथे इलेक्ट्रॉन देईल L, दुसरा इलेक्ट्रॉन इथे इलेक्ट्रॉन देईल L, तिसरा इलेक्ट्रॉन इथे इलेक्ट्रॉन देईल, तिसरा लिगँड इथे इलेक्ट्रॉन देईल L, चौथा इथे, पाचवा इथे आणि सहावा इथे. बरोबर. सो हे 6 लिगँड सोबत 2-2 इलेक्ट्रॉन शेअर करून मेटल लिगँड सोबत लिगँड शेअर करतो मेटल सोबत इलेक्ट्रॉन्स आणि 6 बॉन्ड्स तयार करतो. सो यू विल गेट ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स इन दिस वे. ओके. सो नाव आता ही कंडिशन कुठपर्यंत चालू राहील, जसं स्कँडियम 2+ घेतला आपण, सर स्कँडियमच्या जागेवरती टिटॅनियम घेतला आपण, त्याच्या पुढचा, बरोबर, ज्याला आपण D2 सिस्टीम म्हणू. काय म्हणायचं, D2 सिस्टीम. D2 सिस्टीम मध्ये काय असेल, इथे सुद्धा डी ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल. सो अगेन देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. D1 सिस्टीम मध्ये सुद्धा जो कॉम्प्लेक्स तयार झाला त्यात आतली डी ऑर्बिटल वापरली, कुठली, 3D ऑर्बिटल आपण यूज केली. बरोबर, ही आतली डी ऑर्बिटल वापरली आणि 3D ऑर्बिटल वापरलेला असल्यामुळं हा जो कॉम्प्लेक्स तयार झालाय दॅट इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. बरोबर, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. परत D2 सिस्टीम मध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे, व्हॅकंट डी ऑर्बिटल्स अवेलेबल आहेत, 4s ऑर्बिटल अवेलेबल आहे, 4p ऑर्बिटल अवेलेबल आहे, ही 4p ऑर्बिटल अवेलेबल आहे. सो या तीनही ऑर्बिटल्स व्हॅकंट अवेलेबल असल्यामुळे परत इथे जो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार होईल, 6 बॉन्ड्स लिगँड सोबत तयार होतील, त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल कुठली वापरली जाईल, इनर डी ऑर्बिटल, म्हणजे 3D ऑर्बिटलच वापरली जाईल. 4D ऑर्बिटलचा अजून इथे संबंध आलेला नाही. बरोबर. त्याच्यानंतर 4D ऑर्बिटल 3D ऑर्बिटल मध्ये अजून एक इलेक्ट्रॉन एंटर केला, ज्याला आपण व्हॅनेडियमची सिस्टीम किंवा D3 सिस्टीम असं म्हणूया. सो त्या D3 सिस्टीम मध्ये सुद्धा काय, परत तीच अवेलेबिलिटी ऑफ इनर व्हॅकंट डी ऑर्बिटल इज देअर. 3D ऑर्बिटलच्या 2 ऑर्बिटल्स व्हॅकंट आहेत. सो ॲज देअर आर 2 ऑर्बिटल्स व्हॅकंट इनर डी ऑर्बिटल, देअरफॉर the hybridization will be again D2sp3 hybridization, and again you will have the formation of this type of inner orbital complex, that is ligand will occupy the inner d orbital or hybridized orbital, where d orbital used is 3D orbital. आता हे झालं D3 पर्यंत. ठीक आहे. ज्या वेळेला सिच्युएशन अशी असेल, आता आपण हे थोडंसं पुढे जाऊया, D3 पर्यंत आपण आलो ना, D3 सिस्टीम पर्यंत. तर D3 सिस्टीम पासून हे थोडंसं परत लिहितो, म्हणजे जागेचा कन्स्ट्रेन असल्यामुळे परत एकदा लिहून घेतो. आपण D3 पर्यंत आलो. इथं लिहून घेऊ आपण 6 लिगँड्स विल प्रोव्हाइड 12 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आता D3 सिस्टीम पर्यंत आपण आलो. आता आपल्याला D4 सिस्टीम बघायची. D4 सिस्टीम म्हणजे कुठली, D4 साठी आपण कुठली घेतो, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम आणि पुढे येतो तो क्रोमियम 2+. ही झाली D4 सिस्टीम. आता D4 साठी आपण परत एकदा ऑर्बिटल्स लिहून घेऊ अगोदर. 1 2 3 4 आणि 5. ही झाली 3D ऑर्बिटल. बरोबर. 1 2 3 4 असे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील. तुम्हाला सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रूल्स माहिती आहेत ना, त्याच्यात हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय सांगतो, जर ऑर्बिटल व्हॅकंट असेल तर आधी अनपेड इलेक्ट्रॉन अकोमोडेट व्हॅकंट ऑर्बिटल अकोमोडेट करतात. सो त्या रूलनुसार ही S ऑर्बिटल, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर विचार केला तर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ही व्हॅकंट असेल 4p ऑर्बिटल, दिस इज 4s ऑर्बिटल, आणि पुढे असेल ती 4D ऑर्बिटल. 1 2 3 4 ही असेल 4D ऑर्बिटल. आता ही जी 4D ऑर्बिटल आहे, तर D4 सिस्टीम मध्ये काय होतं बघा, 1 2 3 4 अनपेड इलेक्ट्रॉन या क्रोमियमच्या 3D ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहेत. आता मात्र इथे रोल फक्त मेटलचा शिल्लक राहत नाही.
मागच्या केसमध्ये काय होतं, D3 सिस्टीम पर्यंत काय होतं, D3 सिस्टीम पर्यंत लिगँड कुठलाही लिगँड जरी असला तरी सुद्धा व्हॅकंट इनर डी ऑर्बिटल अवेलेबल असल्यामुळे जो काही बॉन्ड तयार होत होता किंवा जो काही कॉम्प्लेक्स तयार होत होता तो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होतो, बरोबर. पण इथे मात्र काय होतं की अवेलेबिलिटी आता इथे नाहीये. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉननं एक ऑर्बिटल व्हॅकंट ऑर्बिटल ऑक्युपाय केली आणि आता D2 हायब्रिडायझेशन बनवण्यासाठी किंवा D2sp3 हायब्रिडायझेशन बनवण्यासाठी 2 व्हॅकंट डी ऑर्बिटल लागतात. त्यातली एकच अवेलेबल आहे व्हॅकंट, दुसरी अवेलेबल नाही. सो नाऊ इन दिस केस लिगँड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. इथं मात्र काय रोल येतो, कोणाचा रोल येतो, लिगँडचा रोल येतो. लिगँडचा काय रोल आहे तर स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे त्यात लिगँडचे 2 पार्ट सांगितलेले आहेत. दॅट लिगँड्स मे बी स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि दुसरा सांगितलेला आहे वीक फील्ड लिगँड. स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड म्हणजे काय तर दोज लिगँड्स विच कॉजेस द लार्ज स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग ही खूप जास्ती प्रमाणात ज्या लिगँड्समुळे होते त्यांना आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असं म्हणतो. जसं की त्यांचे एक्झाम्पल सांगता येतील ती कार्बोनिल CO इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड और सायनाइड इज अ स्ट्रॉंग CN- इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड. वीक फील्ड मध्ये कोणते कोणते येतात, वीक फील्ड मध्ये जनरली OH- येतो किंवा अजून दुसरे सिंपल मॉलिक्युल्स लाईक PPH3 ट्रायफिनिल फॉस्फिन PPH3. सो हे सगळे कुठे येतात, वीक फील्ड लिगँड्स मध्ये येतात. सो किंवा क्लोराइड Cl- Br- हे सगळे कुठे येतात, वीक फील्ड लिगँड्सच्या कॅटेगरीमध्ये येतात. सो स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड यांचा काय रोल आहे तर आता एक लक्षात घ्या. जर तुम्ही स्ट्रॉंग फील्ड लिगँड इथं वापरत असाल, या ठिकाणी जर लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल, आपण LS धरू याला, ओके, LS असं घेतलं तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड मध्ये जर D4 कॉन्फिगरेशन असेल तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय करतात, इलेक्ट्रॉनची इनर ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची पेअरिंग करतात. काय करतात, त्यांची पेअरिंग करतात, त्यांना भाग पाडतात की ते पेअर अप होण्यासाठी. आता इथं 4 इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत ना डी ऑर्बिटल मध्ये, 1 2 3 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. सो स्ट्रॉंग फील्ड लिगँड अप्लाय केल्यानंतर 4s2 असेल, क्रोमियम 2+ साठी जर 4 असेल तर 4s मधले 2 इलेक्ट्रॉन गेलेले असतील. आता 3D ऑर्बिटल मध्ये जे शिल्लक असलेले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यापैकी एक इलेक्ट्रॉन इथनं जातो, तो इथे जाऊन पेअर अप होतो, कुठे, इथे. सो परत 1 2 3 4 इलेक्ट्रॉनची संख्या तितकीच राहते, ऑक्सिडेशन स्टेट बदलत नाही. देर इज नो चेंज इन द ऑक्सिडेशन स्टेट, बट स्टील देर इज पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. वन इलेक्ट्रॉन goes from this orbital to this orbital and pair up with the electron in the first orbital, d orbital. So नाउ देर इज अ व्हॅकन्सी ऑफ 1 d ऑर्बिटल. आता एक व्हॅकंट ऑर्बिटल तयार झाली इथं, बरोबर, एक व्हॅकंट ऑर्बिटल तयार झाली इथं. सो ती व्हॅकंट ऑर्बिटल आता लिगँड स्वतःचे बॉन्ड्स तयार करण्यासाठी किंवा स्वतःचे इलेक्ट्रॉन मेटलच्या ऑर्बिटल मध्ये अकोमोडेट करण्यासाठी वापरतो. अगेन यू विल हॅव द फॉर्मेशन ऑफ 6 बॉन्ड्स विथ लिगँड मॉलिक्युल L L L L L आणि L, बरोबर. 1 2 3 4 5 6 बॉन्ड्स तयार झाले. आता हे हायब्रिडायझेशन कुठलं आहे, अगेन यू विल हॅव द इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स दॅट इज D2sp3 हायब्रिडायझेशन, बरोबर. D2sp3 हायब्रिडायझेशन असलेलं कॉम्प्लेक्स इथे तयार होईल. आता हे जे D2sp3 हायब्रिडायझेशन इथं तयार झालं ते कशातनं तयार झालं, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मधनं तयार झालं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे होते ते पेअर अप झाले आणि त्यातनं हे असंच होतं. या टाईपची जशी पेअरिंग इथे झाली इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी, तसेच टाईपची पेअरिंग स्ट्रॉंग फील्ड लिगँड जेव्हा असतात तेव्हा होते. किंवा कोणत्या कोणत्या कॉम्प्लेक्स मध्ये होऊ शकते किंवा कोणत्या सिस्टीम्स मध्ये होऊ शकते, D4 सिस्टीम मध्ये होऊ शकतं, हे मोडून टाकू, D4 सिस्टीम मध्ये होऊ शकतं, D5 सिस्टीम मध्ये होऊ शकतं, D6 सिस्टीम मध्ये सुद्धा होऊ शकतं, बरोबर. D6 सिस्टीम मध्ये सुद्धा हे पॉसिबल आहे. पण D6 नंतर मात्र ओके D7 D8 सिस्टीम येते, त्या केसमध्ये काय परिस्थिती असते ते पाहूया आपण. ओके, सो जसं हे मी तुम्हाला लिहून दाखवलं D4 सिस्टीमसाठी, तसंच तुम्ही D5 सिस्टीमसाठी स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर काय येईल, वीक फील्ड लिगँड असेल तर काय येईल आणि इलेक्ट्रॉनिक हायब्रिडायझेशन कशा पद्धतीचं असेल ते बघू, लिहून पहा. ठीक आहे. सो इथं स्ट्रॉंग फील्ड लिगँड बद्दल मी सांगितलं. वीक फील्ड लिगँड साठी काय असेल, वीक फील्ड लिगँडच्या केसमध्ये पेअरिंग होणार नाही. म्हणजे वीक फील्ड लिगँड डज नॉट कॉज द स्प्लिटिंग ऑफ मच स्प्लिटिंग ऑफ द डी ऑर्बिटल ऑफ मेटल आयन अँड देअरफॉर दे विल नॉट फोर्स द इलेक्ट्रॉन ऑफ मेटल टू पेअर अप. म्हणून इथे काय असेल, 4 इलेक्ट्रॉन इनर डी ऑर्बिटल मध्ये जशाला तसे अनपेअर्ड राहतील आणि मग वीक फील्ड लिगँड काय करतो, 4s 4p आणि 4d ह्यापैकी
ऑर्बिटल्स यूज करतो आणि मग तिथं लिगँड्स कुठे हे होतात, वीक फील्ड लिगँड वापरलेले असतील तर त्यांचे इलेक्ट्रॉन्स इथे अकोमोडेट होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पद्धतीनं. ओके, सो इन टोटल देर इज यूज ऑफ आउटर डी ऑर्बिटल whenever weak field ligand is present. So outer orbital complex will be formed. Outer orbital complex will be formed in case of D4 system. जसं D4 system मध्ये weak field ligand outer orbital complex देतो आणि strong field ligand काय देतो, inner orbital complex देतो, बरोबर, inner orbital कॉम्प्लेक्स देतो. सो D4 सिस्टीमच्या बाबतीत जसं आउटर आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस तयार होतात आणि D2sp3 किंवा इथं कुठलं हायब्रिडायझेशन आहे, sp3d2 हायब्रिडायझेशन आहे, हे जसं तयार होतं तसंच D5 सिस्टीम, D7 D6 सिस्टीम साठी तुम्ही लिहून पहा. आपण D8 सिस्टीम कडे डायरेक्टली जाऊया. D8 सिस्टीम मध्ये काय होतं बघा, थोडंसं मिटवतो, खूपच कंजेशन झालं इथं. ओके, D8 सिस्टीम मध्ये काय असेल बघूया आपण आता. D8 सिस्टीम दॅट इज निकेल 2+ ची सिस्टीम, बरोबर. D8 सिस्टीम म्हणजे निकेल 2+ ची. D8 सिस्टीम मध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन्स इथे असतील, बरोबर. सो 5 आणि 3 8 ही झाली D8 सिस्टीम. 4s ऑर्बिटल. आता 2+ जर चार्ज असेल तर s मध्ये इलेक्ट्रॉन्स नसतील, बरोबर. त्याच्यानंतर ह्या 4p ऑर्बिटल आणि ही शेवटची जी आहे ती 4d ऑर्बिटल, 1 2 3 आणि 4. आता या केसमध्ये तुम्ही याला जरी पेअर अप केलं तरी सुद्धा 2d ऑर्बिटल व्हॅकंट होऊ शकत नाहीत. कुठल्या सिस्टीमच्या बाबतीत, आपल्याला D8 सिस्टीम मध्ये. D किंवा D7 सिस्टीम मध्ये सुद्धा जर वीक फील्ड लिगँड असेल तर हे पॉसिबल होत नाही किंवा पेअरिंग होत नाही. सो D7 D8 आणि D9 आणि D10 या 4 सिस्टीम्स मध्ये शेवटच्या हे पॉसिबल होत नाही. आणि मग काय होतं की लिगँड कुठला वापरलाय त्याच्यावरती काही डिपेंड राहत नाही. लिगँड स्ट्रॉंग फील्ड असू दे किंवा वीक फील्ड लिगँड असू दे, तुम्हाला शेवटी काय मिळतो, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सच बघायला मिळतो, बरोबर. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल तो कुणी तयार केलेला, D8 D9 D10 आणि D7 यासारख्या सिस्टीमनं जर तयार केलेला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर त्या कॉम्प्लेक्सेस मध्ये जनरली कुठलं हायब्रिडायझेशन वापरलं जातं, sp3. दिस इज 4s 4p आणि 4d. थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीत 4s 4p आणि 4d. आणि इथं हायब्रिडायझेशन काय मिळेल, sp3d2 हायब्रिडायझेशन बघायला मिळेल. सो अशा पद्धतीनं जर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस तयार होत असतील ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये, तर त्याच्यासाठी कुठली नेसेसरी कंडिशन काय आहे ती 2 ह्याच्यावरती डिपेंड करते की मेटल कुठला वापरलाय आणि लिगँड कुठला वापरलाय. D1 D2 D3 सिस्टीम पर्यंत नो प्रॉब्लेम असतो, कारण तिथे इलेक्ट्रॉन्स कमी असल्यामुळे इनर डी ऑर्बिटल व्हॅकंट असते. सो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस मेजरली प्रिफर केले जातात. पण जेव्हा लिगँड इनर इलेक्ट्रॉनची संख्या 3d ऑर्बिटल मधल्या किंवा इनर ऑर्बिटल मधल्या डी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या 6च्या पुढे जाते, 7 8 9 आणि 10 अशी इलेक्ट्रॉनची संख्या इनर डी ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असते, त्यावेळी मात्र स्ट्रॉंग फील्ड लिगँड जरी वापरलेला असेल तरी पेअरिंग करून उपयोग होत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागतं, आउटर डी ऑर्बिटलच वापरायला लागते 6 बॉन्ड्स तयार करण्यासाठी. आणि म्हणून त्या टाईपच्या कॉम्प्लेक्सला काय म्हणतो आपण, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस असं म्हणतो. सो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस कसे तयार होतात, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस कसे तयार होतात आणि त्यांच्यासाठी नेसेसरी कंडिशन्स काय आहेत, कशा टाईपच्या ऑर्बिटल्स मध्ये अकोमोडेट होतात इलेक्ट्रॉन्स किंवा हायब्रिडायझेशन कशा पद्धतीनं तयार होतं, याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.